शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांनी मोठे वक्तव्य करत स्पष्ट केले की जर माझ्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे सापडले तर मी राजकीय संन्यास घेईन। भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका करत स्पष्ट केले, निष्पक्ष चौकशी झाली तरी मी निर्दोष सिद्ध होईन। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। साळवी यांच्या या आत्मविश्वासपूर्ण भूमिकेने त्यांचे समर्थक त्यांच्याबरोबर असल्याचे स्पष्ट झाले आहे। माझ्या कुलदेवतेला स्मरून सांगतो मी की मी कुठेही मला घेऊन जावं, कुठेही मला, आपण देव मानणारी माणसं आहोत, धार्मिक माणसं आहोत, तिथं मी फुल उचलायला तयार आहे। आणि फुल उचलून मी सांगू इच्छितो की माझ्या मागील काळामध्ये, पुढचा काळ अजून यायचा आहे, मागील काळामध्ये राजन साळवीकडनं एक अंशसुद्धा चुकीचं काम झालं नाही। त्याचं कुठं माहिती द्यावी असेल तर, आणि तसं असतं तर इथे जे माझे सहकारी आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता की कोणाच्या मी कानात सांगितलं का रे असं कर तसं कर, आणि पैसे घेतल्याचा आरोप असेल तर त्यांनी सिद्ध करावा। एखादा छोटासा पुरावा द्यावा, मोठा पुरावा नाही तर त्या दिवशी मी राजकीय संन्यास घेईन, हे याने मी सांगू इच्छितो।